नमस्कार, मी अमोल जोशी. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्या भेटीला आलेला आहे राहुल रामुगडे. राहुल 1.5 वर्षांचा असताना त्याला पोलिओ झाला होता. मात्र या पोलिओमुळे खचून न जाता एक खेळाडू म्हणून त्यांनी आपली कारकीर्द घडवली आहे आणि आज राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचा एक स्विमर म्हणून तो नावलौकिक मिळतोय. त्याच्या या सगळ्या प्रवासाविषयी, त्याच्या विचारांविषयी आणि त्याच्या स्वप्नांविषयी आज आपण त्याला बोलतं करणार आहोत. राहुल, स्वागत जिंदगी मिलेगी दोबाराच्या स्टुडिओ. थँक्यू सर. राहुलची गप्पा आपण सुरू करूया, मात्र त्यापूर्वी एक आढावा घेऊया त्याच्या आतापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासाचा. तो बास्केटबॉल खेळतो, तो क्रिकेट खेळतो. त्यानं स्विमिंगमध्ये स्टेट लेव्हलला पदकही पटकावलंय. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तो नोकरीही करतो. कमरेखालचं संपूर्ण शरीर निकामी असूनही तो त्याचं आयुष्य हसत खेळत जगतोय. आश्चर्य वाटलं ना? मात्र मुंबईच्या सांताक्रूज परिसरात राहणाऱ्या राहुल रामुगडेनं हे खरं करून दाखवलंय. 1.5 वर्षाचा असताना ताप आला आणि या तापामुळेच नंतर पोलिओ होऊन त्याचं कमरेखालचं शरीर पूर्णपणे निकामी झालं. सुरुवातीला 1ली ते 4थी दिव्यांग मुलांच्या शाळेत शिक्षण घेतलं. त्याच दरम्यान त्याची स्विमिंगची ओळख झाली. मात्र त्या वयात त्याला त्याचा कंटाळा यायचा. शरीराचा व्यायाम व्हावा म्हणून त्यांना जबरदस्तीनं स्विमिंगला नेलं जायचं. पुढे 5वी ते 10वीचं शिक्षण नॉर्मल मुलांच्या शाळेत घेऊन पूर्ण केलं. त्या काळात स्विमिंगशी नातं तुटलं. नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचाही राहुलनं प्रयत्न केला. मात्र प्रवास शक्य नसल्यानं ग्रॅज्युएशन त्यानं घरी बसूनच पूर्ण केलं. मात्र पुन्हा एकदा त्यानं स्विमिंग सुरू केलं. सहज म्हणून स्पर्धेत भाग घेत गेला आणि बक्षीसही मिळवत गेला. आज राहुलनं राज्यस्तरावर आपल्या नावाची दखल घ्यायला लावली आहे. फक्त स्विमिंगवरच तो थांबला नाही, तर दिव्यांग असूनही तो आपल्या स्केटबोर्डच्या साथीनं क्रिकेटही खेळतो. बास्केटबॉलचीही प्रॅक्टिस करतो. अपंगांसाठी क्रिकेट, बास्केटबॉल हे इतर ठिकाणी खेळले जाणारे खेळ आपल्याकडेही सुरू व्हायला हवेत अशी भावना ठेवत न चुकता तो त्याची सतत प्रॅक्टिस करत असतो. हे सगळं करताना तो आपली आर्थिक बाजू भक्कम होण्यासाठी नोकरी करतो आणि उरलेल्या वेळात आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपल्या ऍक्टिव्हावरून मनसोक्त फिरत असतो. आपल्या आयुष्यात आलेल्या चढ उतारांना सामोरं जात आपलं आयुष्य हसत आणि खेळतही जगणाऱ्या राहुलला आमचा लाख लाख सलाम. राहुल, तू 1.5 वर्षांचा होतास त्यावेळी तुला पोलिओ झाला. त्यानंतर तुझं बालपण तर बदललंच, पण आयुष्य सुद्धा बदललं. तर त्यानंतर पुढच्या काही वर्षांमध्ये तुझं बालपण तर बदललंच, पण आयुष्य सुद्धा बदललं. तर त्यानंतर पुढच्या काही वर्षांमध्ये तुझं बालपण कसं होतं, कसं आठवतंय तुला? जेवढं मला आठवतंय, 1.5 वर्षानं झाला पोलिओ. त्यानंतर मला नॉर्मल शाळेत टाकलं. हँडिकॅप डिफरंट लेवल लोकांच्या मुलांच्या शाळेत टाकलं. सो तिथे माझा स्विमिंगचा प्रवास खरं सुरू झाला. म्हणजे तिथे शाळेतून आम्हाला शिवाजी पार्कच्या महात्मा गांधी स्विमिंग पूलवर घेऊन जायचे आणि तिथे सराव लागायचे. जसं स्विमिंग हे एक चांगली एक्सरसाइज म्हणून ओळखली जाते. तर त्या शाळेचा फोकस असा होता की मुलांना चांगली एक्सरसाइज व्हावी म्हणून त्यांनी तिथे सुरुवात केली. सो आधी शाळेत असताना वैताग यायचा जायला. म्हणजे आम्ही लपायचो वगैरे बेंच खाली जाऊन किंवा बाथरूम मध्ये, की आम्हाला नाही जायचं. तर पण हळूहळू सुरू झालं आणि हळूहळू आवडही वाढत गेली. म्हणजे 1ली ते 4थी मी स्विमिंग करायचो तिथे, तर आवड वाढत गेली. बिलकुल. तुझी ही जी डिसेबिलिटी होती तर ही हळूहळू येत गेली, कारण 1.5 वर्षांपर्यंत तर तो सामान्य सारखाच होता. मात्र त्यानंतर नेमकं असं काय घडलं की ज्याच्यामुळे तुला पोलिओ झाला आणि पुढची काही वर्ष म्हणजे साधारण शाळा होईपर्यंत या पोलिओमुळे तुझं बालपण कसं वेगळं झालं इतरांपेक्षा? राईट. 1.5 वर्षापर्यंत मी नॉर्मल होतो, पण खूप ताप आला मला आणि त्यात काही डॉक्टरच्या चुकीच्या ह्याच्यामुळे इंजेक्शन देण्यात आलं तापात. तर त्याचा इफेक्ट कमरेखाली झाला आणि त्याच वेळी पोलिओचा इफेक्ट झाला. म्हणजे दोन्ही एकत्र होऊन मला पोलिओ झाला. पण त्यामुळे मला असं वाटत नाही जास्त फरक पडला, कारण की मी स्वतःला असं हँडिकॅप समजत नाही. मला ज्या गोष्टी करायच्या ते मी करतो. सो 1ली ते 4थी मला शाळेत नॉर्मल हँडिकॅपच्या शाळेत डिफरंट लेवल लोकांच्या शाळेत टाकल्यानंतर मला 5वी ते माझं 10वी शिक्षण नॉर्मल मुलांच्या शाळेत झालं. पण त्या शाळेत गेल्यामुळे मला अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावं लागलं आणि इतर स्विमिंग आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीज होत्या ज्या डिफरंट लेवल शाळेत होत होत्या त्या माझ्या बंद झाल्या. सो त्यामुळे अभ्यास झाला, 10वी वगैरे झाली, पण स्विमिंग पूर्ण बंद होतं. त्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला
आणि शाळेतून कॉलेजमध्ये जाणं हा प्रवास खूप वेगळा होता. जे शाळेत शिक्षक होते ते, नंतर मित्रमैत्रिणी होते जवळ, तसंच जवळचे होते, ओळखीचे होते, तर एक छान वाटायचं, कम्फर्टेबल वातावरण. पण कॉलेजमध्ये गेल्यावर तसं नाही राहिलं. खूप जग झालं, ट्रॅव्हलिंग वाढली, गोष्टी वाढल्या, चॅलेंजेस वाढले, अभ्यास वेगळा झाला आणि मग त्यामुळे ते मला एवढं पटलं नाही. सो मी 12वी पर्यंत अडखत वगैरे केला अभ्यास, पण त्यानंतर थोडा बॅड पॅच आला आयुष्यात. आणि तो बॅड पॅच येण्याचं एक मेन कारण असं होतं की मुवमेंट, म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताना मला रिक्षा घ्यावी लागायची, टॅक्सी घ्यावी लागायची. त्यामुळे मला इंडिपेंडेंटनेस कमी होत गेला की दुसऱ्यावर डिपेंड व्हायला लागलं, आणि ते मला आवडलं नाही. त्यामुळे थोडा बॅड पॅच मी मानतो माझा. मग 12वी नंतर मी कॉलेज सोडून दिलं आणि युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन करायला सुरुवात केली. मी फर्स्ट इयर क्लिअर केलं, पण तरी त्यावेळी घरी बसायचो, अभ्यास करायचो फक्त, आणि बस तेवढंच होतं रुटीन माझं, बाकी काही नव्हतं. तर त्यामुळे माझ्या एनर्जी लाईफमध्ये अशी कमी वाटायची. सो एका दिवशी असं ग्रॅज्युएशन वगैरे चालू असतानाच आम्ही गोव्याला गेलो, मी आणि माझे आई, फॅमिली वगैरे सगळं. ओके. तर तिथे एका रिसॉर्टमध्ये गेल्यावर मी तिथे पोहलो. एक तासभर वगैरे पोहल्यानंतर मला खूप छान वाटलं आणि बोललं मी शाळेत हे करायला वैतागायचो की स्विमिंगला नेतात, वैताग येतोय, पण आता मला ते खूप छान वाटतं. एक छान एक्सरसाइज झाली आणि खूप फ्रेश वाटलं. ओके. सो मी पुन्हा मुंबईला आलो आणि तिथे आमच्या घराच्या आसपास, कारण की ट्रॅव्हलिंग इश्यू होता, लांब जाऊ शकत नव्हतं, तर कुठे स्विमिंग पूल आहे का ते मी शोधलं. तर मला खारला एका स्विमिंग पूलमध्ये ऍडमिशन मिळालं. पहिलं ते देत नव्हते की तू असा आहेस तर तू कसा स्विमिंग करशील, तर त्यांना मला दाखवावं लागलं की मी पोहू शकतो म्हणून, तर मला ऍडमिशन द्या. सो त्यांनी 3 महिन्यासाठी मला ऍडमिशन दिलं आणि मग 3 महिने ते मी कंप्लीट केले. साईड बाय साईड माझा ग्रॅज्युएशनचा अभ्यास चालू होता. पण 3 महिन्यानंतर एक्झाम होती माझी, सो मी ते गॅप घेतली एक्झामसाठी SYच्या. आणि मग 1-2 महिन्यांनी एक्झाम झाल्यानंतर मी तिथे पुन्हा गेलो, तर मला त्यांनी ऍडमिशन दिलं नाही, कारण की तो क्लब होता ऍक्च्युली आणि तिथे मेंबर्सलाच फक्त अलाउ करायचे. स्पेशल केस म्हणून मला स्टार्टिंगला त्यांनी 3 महिने अलाउ केलं, जी त्यांची नॉमिनल फी आहे ती घेऊन. ओके. तर त्या ब्रेकच्या काळामध्ये माझी एका सदस्याने तिकडच्या कंप्लेंट केली त्यांच्या मॅनेजरला की हा हँडिकॅप आहे, मेंबर आहे, डिफरंटली एबल आहे, मेंबर आहे, मेंबर नाही आहे, तरी तुम्ही त्याला का स्विमिंग करून देता. आणि मला हे गोष्टी मला शॉक झालं पुढचं ऐकून की त्याच्यामुळे त्याला जो प्रॉब्लेम आहे तो पाण्यात पोहतो आणि आमची मुलाने आमचे कोणी पोहतात, तर ते त्याच्यामुळे दुसऱ्याने होऊ शकतं, ही तुम्ही काळजी घ्या. तर त्यांनी मला नकार दिला ऍडमिशन घेण्यासाठी. तर मला खूप लागलं. मी घरी सांगितलं की असं असं आहे, मला नाही करून देते, तर काय करू. आणि मग मी प्रबोधन कार्ड टाकलं. विले पार्ल्याला एक स्विमिंग पूल आहे, क्रीडा संकुल. मग तिथे डॉक्टर रमेश प्रभू म्हणून होते, ज्यांचं हल्लीच निधन झालं, त्यांच्याशी भेटलो. त्यांना असं असं सांगितलं, तर ते बोलले की ठीक आहे तू कर स्विमिंग इकडे. त्यांनी काही फीज वगैरे काही नाही घेतली. स्विमिंग या गोष्टीकडे तू करिअर म्हणून पाहायला सुरुवात केली होतीस की तू छंद म्हणून? एक एक्सरसाइज आणि एक छळ करून मला. ओके. त्यामुळेच करायचं होते. ओके. मग त्यानंतर तू जॉबकडे? हा, मग जॉबकडे वळल्यानंतर तिकडे मी जॉब होता तो चेंबूरला, मी राहतो सांताक्रूजला, तर पुन्हा ट्रॅव्हलिंगचा खूप मोठा इश्यू व्हायचा. ते ट्रेनिंग घेतलं आणि 4 महिने मी जॉब केला तिकडे, पण ट्रॅव्हलिंगमुळे मला ते नाही जमलं की म्हणजे त्यांनी असा अमाऊंट मध्येच सांगायचं पैशाचं, तर त्यांनी मला 4 महिन्याची 12,000 काहीतरी सॅलरी दिली आणि माझं 14,000 रिक्षाचं भाडं झालेलं. 2,000 लॉस मध्ये गेलं. पप्पांना ते आवडलं नाही, पण एक छान एक्सपिरियन्स भेटला. ह्या सगळ्या काळामध्ये तुझं स्विमिंग सुरू होतं, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी येत जात होत्या, तुझं शिक्षण कंटिन्यू डिस्कंटिन्यू होत होतं, नोकऱ्या बदलत होतं, पण स्विमिंग मात्र कंटिन्यू होतं. तर ते छंद किंवा व्यायाम याच्यातून करिअर मध्ये कधी बदललं, कुठला टप्पा होता? तर असं जॉब करता करता मी शॉपर्स स्टॉप म्हणून आहे मलाडला, तिथे जॉबला लागलो त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये. आणि त्याच संदर्भात मी फेसबुकवरती खूप असतो, तर ते असं स्क्रोल करताना मला एका ठिकाणी दिसलं की एक डिफरंटली एबल लोकांची राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे, तीही मुंबईमध्ये. सर आणि धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्विमिंगची. ओके. तर मग मी त्याची माहिती काढली आणि ते जे ऑर्गनाईज करतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांना सांगितलं की असं असं आहे, मी स्विमिंग करतो, मला भाग घ्यायचा. सो मी ती भाग घेतला आणि मी विचार केला की हे मी करणार. तर अशी प्रोफेशनली सुरुवात मी केलेली 1 फेब्रुवारी 2015ला आणि मार्च एंडिंगला ती कॉम्पिटिशन होती. सो ती महिनाभर मी कसून सराव केला. म्हणजे ऑफिसला त्यांना सांगायचो की मला लवकर सोडा वगैरे. मी सकाळी 8ला जायचो, 4ला ऑफिसमधून निघायचो, घरी यायचो 5ला आणि 5ला बॅग वगैरे घेऊन मी धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जायचो. म्हणजे पहिलं मलाड तू माझ्या घरी सांताक्रूज तू मग धारावी स्पोर्ट्स स्विमिंग करायला.
सो तसंच दिनक्रम मी ठेवला आणि खूप खूप जीव लावून प्रॅक्टिस केला तेव्हा. आणि त्याचं फळ मला लगेच त्याच कॉम्पिटिशन मध्ये भेटलं. मी फ्रीस्टाईल मध्ये माझ्या पहिल्याच कॉम्पिटिशन मध्ये मी गोल्ड मेडल जिंकलो. क्या बात. तेव्हा मला जाणवलं की अरे हे छान आहे, हे मी करू शकतो. एक्सरसाइज पण होते, मेन फ्रेश पण वाटतंय आणि तुम्ही जिंकताय काहीतरी, त्यात होऊ शकतं का काय, आपण ट्राय करू. मग मी स्विमिंगला सिरियसली घेतलं. मग मी धारवी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवाला रिक्वेस्ट केली की मला इथे कंटिन्यू करायचं, पण त्यांचं ते आहे स्टेट गव्हर्नमेंटचं, पण चालवतं ग्लेनमार्क म्हणून प्रायव्हेट कंपनी. सो ते बोलले की तुम्हाला डिस्काउंट वगैरे काय मिळणार नाही, तुम्हाला महिन्याचे 1000 रुपये भरावेच लागतील. म्हणलं हे परवडण्यासारखं नाही की ट्रॅव्हलिंग परत येणं ते. सो मी शोधत होतो की अजून कुठले पूल आहेत का एक्सेसिबल. मुंबईमध्ये खूप एक्सेसिबल कमी पूल, म्हणजे लोक म्हणतात आमचा पूल एक्सेसिबल आहे, पण तिथे 2 स्टेप्स असतात, पण त्याला एक्सेसिबिलिटी नाही म्हणतात. एकदा जर व्हीलचेअरवर असेल कोणी तो जाऊ नाही शकत. बरोबर. म्हणून मग आता मी व्हीलचेअरवर आहे, पण मी मोस्ट ऑफ द टाइम लाईफमध्ये स्केटबोर्ड वापरतो. आणि ती कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर 2015 त्या दरम्यान माझ्या वडिलांनी मला ऍक्टिवा घेतली, मॉडिफाईड केलेली, आणि माझं आयुष्य मी म्हणतो त्या ऍक्टिवामुळे बदललं. म्हणजे आधी कुठेही जायचं असेल तर मला 10 वेळा विचार करायला लागायचा की मला इकडे जायचं तर कसं जाणार, रिक्षा तिथे उतरणं कसं असेल, तिथे चढणं. तर त्या ऍक्टिवामुळे मॉडिफाय केलेला ते माझे ते सर्व टेन्शन मिटले. आता मला कुठेही जायचं असेल मला विचार. ऍक्टिव्ह झालं. हो, ऍक्टिव्ह झालो. स्विमिंगसाठी ऍडमिशन कुठे घ्यायचं तर मला शिवाजी पार्क महात्मा गांधी पूलमध्ये ऍडमिशन भेटलं वर्षभराचं पूर्ण. मग मी तिथे जोमाने प्रॅक्टिस करायला लागलो. प्रॅक्टिस सुरू होती, छान चाललं. मी औरंगाबादला गेलो, तिथे मी गोल्ड मेडल जिंकलो स्टेटमध्ये. मग त्याच वर्षी नॅशनलला बेळगावला गेलो, तिथे जिंकताना आलं, पण ऑल इंडिया 5th आलो मी तिथे. टायमिंग माझा बेटर होता स्टेट्सपेक्षा. त्यानंतर मी 2016ला पुण्याला गेलो, तिथे मी 2 गोल्ड आणि 1 सिल्वर जिंकलो. आणि नंतर आता रिसेंटली यावर्षी जी स्टेट होती ती मुंबईमध्ये होती अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला. तर त्यासाठी चांगली मेहनत घेतली आणि तिथे 3 गोल्ड मेडल जिंकले माझ्या क्लासमध्ये. क्या बात आहे. आणि सध्या तू पूर्ण वेळ स्विमिंग करतोस की त्याच्या व्यतिरिक्त नाही? आता कसं आहे, स्विमिंग करतोय मी, स्टेट लेवल जिंकलोय, नॅशनलला रिप्रेझेंट करतोय आपल्या राज्याला, पण गव्हर्नमेंट कडून काहीच सपोर्ट नाही फायनान्शियल आहे ना कुठल्या बाबतीत आहे. सो त्यामुळे फायनान्शियल आणि आर्थिक गोष्टीसाठी मला काम करावंच लागतं. सो माझे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांचा स्वतःचा केबलचा बिझनेस आहे फायबरचा. सो त्याचं अकाउंट्स आणि ऍडमिन मी माझ्या घरूनच बघतो, फोन्स ईमेल्स वरती. सो त्याप्रमाणे माझी एक छोटीशी आर्थिक बाजू स्वतःला सपोर्ट करण्यासाठी, म्हणजे आई बाप्पांवर पूर्णपणे डिपेंड न राहता स्वतःचे खर्च स्वतः जेवढे करता येतील ते मी तसा प्रयत्न करतो. माझं दिनक्रम विचारला तर सकाळी मी 10 ते 4-5 वाजेपर्यंत त्यांचं काम करतो आणि 5 नंतर मग माझी स्विमिंगची प्रॅक्टिस असो आणि जे इतर खेळ मी खेळतोय प्रयत्न चालू आहे त्याच्यासाठी जातो. ओके. तर हा सगळा तुझा स्विमिंगचा आतापर्यंतचा प्रवास झाला. या व्यतिरिक्त देखील तू इतर खेळ देखील खेळतोस, याविषयी सुद्धा आपण बोलूया. मात्र त्यापूर्वी एका ब्रेकची वेळ झाली आहे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या गप्पा आपण सुरू ठेवूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारत आहोत राहुल रामुगडेशी. राहुल, आतापर्यंत स्विमिंगचा प्रवास मागच्या भागामध्ये तू सांगितला असतो, पण केवळ हा एकमेव खेळ तू खेळत नाहीस, तर ह्याच्या व्यतिरिक्त देखील काही खेळ तू खेळतोस. तर ते कुठले? मी तसं लहानपणापासून माझ्या कॉलनीच्या फ्रेंड्स बरोबर क्रिकेट खेळतो. म्हणजे 3 नॉर्मल मुलं आहेत, सो त्यांच्याबरोबर खेळतो आणि माझ्या मते मी बरं खेळतो कारण की ते चिडतात खूप मी खेळताना. सो ते आवडतं मला, एक क्रिकेट खूप आवडतं मनापासून. आणि आता मी रिसेंटली व्हीलचेअर वापरायला सुरुवात केली. मी तसं सांगितल्याप्रमाणे मी बोर्डच वापरायचो जास्त. स्वतः व्हीलचेअर घेतल्यामुळे मी व्हीलचेअर बास्केटबॉल म्हणून एक नवीन खेळ आहे जो इंडियामध्ये आता हळूहळू पसरतोय. म्हणजे युपी साईड, दिल्ली साईड, साऊथ साईड, तामिळनाडू तिथे खूप आहे हा गेम. तर तो आता सुरुवात केली आहे, त्याची प्रॅक्टिस होते आमची बोरिवलीला. दर शनिवारी आम्ही त्याची प्रॅक्टिस करतो आणि मी या निमित्ताने आवाहन करतो की खूप लोकांनी जॉईन करावं ते. आणि पुढे जाऊन आता रिसेंटलीच मला एक आठवडाभरापूर्वीच कळलंय की व्हीलचेअर क्रिकेट सुद्धा इंडियात येत आहे. तेही साऊथ आणि नॉर्थ इंडिया, युपी दिल्ली साईड तिथे सुरू झालंय. तिथे टुर्नामेंट होतात त्यांच्या मोठमोठ्या आणि ते तिकडचे राजकीय पक्ष वगैरे त्यांना सपोर्ट करतात. तुझ्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग हा खेळ. हो हो. तर काय वाटतं की खेळ हे काय आहे तुझ्यासाठी? माझं म्हणणं की प्रत्येकाने आयुष्यात कुठला ना कुठला खेळ खेळायलाच पाहिजे. त्याशिवाय खेळाशिवाय आयुष्य मी इमॅजिनच नाही करू शकत. आणि खेळ खेळण्यामुळे एक एनर्जी भेटते तुम्हाला, जी पॉझिटिव्हिटी माझ्यात दिसते असं लोक बोलतात. तर ती त्याच्यामुळे आहे की मी सतत काही ना काही खेळत असतो, काही ना काही करत असतो. ही जी सकारात्मकता तुझ्यामध्ये आली ती कुठून आली? त्याचा काय काय त्याचे स्रोत आहेत असं वाटतं तुला? म्हणजे मी खूप
ठिकाणी इन्स्पायर होतो. म्हणजे माझं मेन इन्स्पायर कारण असं बोलाल तर पिक्चर आणि नाटक. कारण की मी ते खूप बघतो आणि थिएटरमध्ये जाऊन बघतो. आता ते सांगण्याचं कारण काय तर मध्यंतरी एक वायझेड म्हणून मूवी आलेला 2016 ऑगस्टमध्ये. तर त्यानिमित्ताने त्यांचे जे वायझेडचे क्षितिज पटवर्धन त्यांनी एक अवॉर्ड ठेवलेलं फिल्मला प्रमोट करायला, वायझेड अवॉर्ड. मलाही तो अवॉर्ड एक डिक्लेअर केला. त्यावेळी मला खूप छान वाटलं की थिएटरमध्ये मी जातोय स्वतःसाठी इन्स्पायर व्हायला, पण मी ते बघतोय जाऊन तर ते जे लोक करतायत, लिहितायत, काम करतायत त्यांनाही आवडतंय की मी येतोय आणि बघतोय. सो ते मला खूप आवडलं. आणि मेन ते आहेच. नंतर माझे जे मित्रमैत्रिणी आहेत व्हीलचेअरवरचे, आता मी आताच नॅशनल लेवलपर्यंत धडपडत पोहोचतोय, काही इंटरनॅशनललाही पोहोचले जसं आहेच. नंतर माझे जे मित्रमैत्रिणी आहेत व्हीलचेअरवरचे, आता मी आताच नॅशनल लेवलपर्यंत धडपडत पोहोचतोय, काही इंटरनॅशनललाही पोहोचले जसं सुयश जाधव, की असं काहीतरी कर. तर हे सर्व आहेत आणि आई वडील आहेतच सपोर्टला. सगळ्यांचा जो तू उल्लेख केलास त्यातल्या काही निवडक मंडळींचा ज्यांनी तुझा हा सगळा प्रवास बघितलाय त्यांच्या काही प्रतिक्रिया आज आम्ही तुझ्यासाठी आणलेल्या आहेत. तर आपण बघूया ते काय म्हणतात. हो. अपंगात्वावर मात करून त्याने जे दोन्ही पाय अपंग आहेत, काही त्याला एवढा सपोर्ट पायाचा मिळाला, कारण तो स्केटिंगवर बसून जातो, त्याच्या हातावरच जोर आहे. तर त्या हाताच्या बळावर मी त्याला असं स्विमिंग शिकवलं आहे की तो जितका जोरात खेचेल तेवढा तो पुढे पुढे जातो आणि त्याचा स्पीड वाढतोय. त्या स्पीडच्या बळावर त्यांनी आता महाराष्ट्र स्टेटमध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आता त्याचा लक्ष्य आहे की नॅशनललाही गोल्ड मेडल मिळवावं. तर तो तसाच प्रॅक्टिस रोज 1-1.5 तास करतो माझ्याबरोबर. त्याची 80% मेहनत आहे, आमची 20% आहे. आणि मला इतका अभिमान वाटतो माझ्या मुलाचा की खरोखर म्हणजे दोन्ही पाय त्याचे हे असताना तो स्विमिंग करतो, इव्हन तो ऍक्टिव्हा गाडी सुद्धा चालवतो. अशीच माझी इच्छा आहे की त्याने असंच पुढे त्याचा प्रवास सुरू ठेवावा. स्विमिंगची प्रॅक्टिस तर त्याची चालूच असते. स्विमिंगमध्ये नुकतंच त्याने 3 गोल्ड मेडल पटकावले आहेत स्टेट लेवलवरती. अजूनही त्याच्या प्रयत्न चालू आहेत बाकीच्या गोष्टींमध्ये. तसंच त्याची आता नुकतीच बास्केटबॉल टीम आहे, त्याच्यासाठी तो प्रॅक्टिस करतो. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये तो सामील असतोच. मूवीजचा मराठी मूवीज त्याला जास्त आवडतात. मराठी मूवीजचा मोस्टली फर्स्ट डे फर्स्ट शो साठी तो जातोच. अनेकांचं प्रेरणास्थान आहेच. अनेक लोक तुझ्याकडे बघून इन्स्पायर होत असतात, त्यातला मी सुद्धा एक आहे. फेसबुकवर म्हणा किंवा ट्विटरवर म्हणा तुझ्या सगळ्या अपडेट्स मी पाहत असतो. नुकतंच तुझे जिन्याचं काम करून घेतलंयस त्यासाठी तुला हॅट्स ऑफ. आणि मी नेहमी हे पाहत असतो की दिवसभराची जी काही आपली लढाई आहे, जे काही काम आहे त्याच्याशी लढण्यासाठी आपल्याला कुणीतरी एक व्यक्ती हवा असतो आपल्या आजूबाजूचा, जो त्यातनं तुम्हाला प्रेरणा देतो. मला असं वाटतं माझ्यासाठी ती प्रेरणा तू आहेस. तुला आता गोल्ड मेडल वगैरे मिळालंय आणि तुला झी 24 इंटरव्ह्यू वगैरे पण होतोय. पण मला आठवतंय की जेव्हा तू खरंच खूप फिजिकल आणि मेंटल पेन मधनं गेलेलास आणि लोकांनी तुला खरंच डेलिब्रेटली त्रास दिलेला, पण त्यातली बेस्ट गोष्ट माहितीये का की तू ते सगळं मागे ठेवून ना पुढे जातोस आणि तुझं सक्सेस ना तू ते मिळवतोसच. त्यामुळे माझा खूप अभिमान आहे. आणि अपार्ट फ्रॉम बिंग अ रिअली ग्रेट स्विमर आणि बास्केटबॉल प्लेअर आणि बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सोडल्या ना तरी तू खूप चांगला भाऊ आहेस आणि काही झालं तरी तू खूप मदतीला धावून येतोस. पण मला तुझा खूप अभिमान आहे. तर या सगळ्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर खरोखरच तुला समाधान वाटत असेल की आतापर्यंत जे काही स्ट्रगल तू करून आलास तर त्या सगळ्याची ही पोच पावती कशी वाटते? येस, खूप खूप छान. म्हणजे बहिणीचं मला वाटलं ना एवढं चांगलं बोलेल माझ्यावर. खूप भांडत असतो आम्ही, छान सपोर्ट असतो. बिलकुल. या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया. पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर त्याची स्वप्न नेमकी काय आहेत आणि अपेक्षा काय आहेत या सगळ्याविषयी आपण त्याला बोलतो करणार आहोत. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा एकदा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारत आहोत राहुल रामुगडेशी. राहुल, इथून पुढे बरीचशी तुझी स्वप्न असतील त्याविषयी आपण बोलूयाच. मात्र आतापर्यंत जे जे काही तू पाहिलंस, बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला असतो की माझ्या बाबतीतच असं नेमकं का व्हावं, मलाच हा आजार का व्हावा किंवा मलाच पोलिओ का व्हावा. तर ह्या सगळ्या तुझ्या बाबतीत घडलेल्या गोष्टींकडे तू कसं बघतोस? तुझे विचार काय? मी मानतो जे लोक बोलतात की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तर मी थोड्या प्रमाणात मानतोय की जेव्हा तू देव एक दरवाजा तुमच्यासाठी बंद करतो तेव्हा तो 4-5 ऑलरेडी उघडून ठेवलेला असतो, फक्त तुम्हाला बघायची गरज असते. सो ते मी मानतो. या पोलिओनी काय दिलं असं वाटतं?
होतं आयुष्यात, हा. अदरवाईज जे तुला मिळालं नसतं, Right. पण हे झाल्यामुळे तुला त्या गोष्टी मिळाल्या, Right. अशा काय गोष्टी आहेत? मी जसं सांगितलं पिक्चर मी खूप पाहतो, तसं शमिता मूवीचा एक डायलॉग आहे की जेव्हा नॉर्मल माणूस सक्सेस होतो तेव्हा तो सक्सेसफुल म्हणून ओळखला जातो, आणि जेव्हा डिफरंट लेवल माणूस सक्सेस होतो सो तो लेजंड म्हणून ओळखला क्या जातो. म्हणजे मी अजून लेजंड वगैरे काही नाही आहे, पण एक अशी थॉट प्रोसेस आहे की जे लोकांना वाटतं तुम्ही नाही करू शकत आणि ते तुम्ही केलं तर ते एक लोकांकडून रिस्पेक्ट भेटतो, तर तो रिस्पेक्ट मला खूप आवडतो. आणि आय गेस तो थोडा का प्रमाण असून द्या, मी अशा असल्यामुळे तो जास्त असतो असं मला वाटतं. राष्ट्रीय पातळीवर पदक मिळवणं हे तर तुझं स्वप्न आहेच, हो, ते हो, तू बोललास. हो. मात्र या व्यतिरिक्त अजून काय काय तुझी स्वप्न आहेत? माझं मेन स्वप्न आहे की माझ्यासारख्या लोकांनी स्पोर्ट्समध्ये यावं. भले कुठलाही स्पोर्ट्स त्यांना आवडतो असतो, तुम्ही स्वतः उठा, माहिती काढा, तुम्ही तिथे कसं पोहोचाल त्याची माहिती काढा आणि तुम्ही करा. आणि लोक करतात. 10 माणसं तुम्हाला सापडली त्यातले 5 तरी तुम्हाला हेल्प करतात. सो फॉर एक्झाम्पल आता मी स्कुबा डायव्हिंगचाही प्रयत्न करतोय. म्हणजे माझं एक सेशन झालंय पुण्यामधलं फिनकिक ॲडव्हेंचर्स म्हणून एक संस्था आहे जी स्कुबा डायव्हिंग ऑल ओव्हर वर्ल्ड अरेंज करते. तर त्यांनी मागच्या महिन्यामध्ये पार्ल्यामध्ये विलेपार्ला प्रबोधनमध्ये एक कॅम्प ऑर्गनाईज केलेला स्कुबा डायव्हिंगचा. तो त्यात त्यांनी डिफरंट लेवल लोकांनाही सामावून घेतलं तिथे. सो ते मी प्रयत्न करतोय की भारतामधला पोलिओग्रस्त असलेला पहिला सर्टिफाईड स्कुबा डायव्हर मला बनायची इच्छा आहे. आणि त्याविषयी माझे प्रयत्न चालू त्यांच्याशी. आणि अशी बरीच स्वप्न आहेत, जसं मी सांगितलं व्हीलचेअर क्रिकेट तेही करायचं आहे. तर त्यासाठी मी लोक शोधतोय मुंबईत की जी खेळू शकतात, आणि त्याचबरोबर हे खेळणं व्हीलचेअरवर असल्यामुळे त्या मैदानापर्यंत पोहोचणं, नंतर व्हीलचेअर क्रिकेट असेल तर त्याचं किट असतं, तर ह्याची आर्थिक जुळवणूक करणं हे थोडं कठीण काम आहे, कारण की स्वतःच्या जीवावर करणं खूप कठीण आहे की तेवढं फायनान्शियल बॅकअप नाही. तर मी या निमित्ताने आव्हान करेल की जे NGOs आहेत किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे आहेत, जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंडर येतात, तर ते काही हेल्प करू शकतात किंवा काही स्पॉन्सरशिप करू शकतात का, या निमित्ताने ती रिक्वेस्ट करेल की नक्कीच त्यांनी पुढे यावं. म्हणून ज्याला आपण म्हणतो की आयुष्याचं एक तत्वज्ञान तयार होतं, एक मंत्र तयार होतो, तर असा तुझा काय मंत्र आहे? तू शेवटी काय सांगशील आमच्याकडे? माझा मंत्र त्याच आहे की लाईफ एन्जॉय करा. आणि मी असं लोकांना म्हणतो की प्रत्येकाने ठरवलेलं त्याचं एक टार्गेट असतं, तो तिथे पोहोचेलच असं नाही की नक्की पोहोचेल, पण जो प्रवास असतो तो तुम्ही एन्जॉय करा. आणि जे तुम्हाला वाटतं ना तुम्ही तेच करा. 4 लोक काय बोलतील त्याचा विचार करत बसू नका. बिलकुल. आणि तू तसंच करत आलायस आणि इथून पुढे सुद्धा तू तसंच करत राहशील. तुला राष्ट्रीय काय आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा तू एक उत्तम खेळाडू म्हणून नावारूपाला येऊस, तुला भरपूर यश मिळो, उत्तम आरोग्य आणि आयुष्य मिळो, यासाठी आमच्याकडून तुला भरपूर शुभेच्छा. आणि थँक्यू व्हेरी मच, तू आमच्या स्टुडिओमध्ये आलास आणि आमच्याशी तुझा हा सगळा प्रवास शेअर केलास त्याबद्दल थँक्यू. मला बोलवल्याबद्दल खूप छान वाटलं मला. थँक्यू सो मच. तर प्रेक्षक हो, आपण बघितलं की एखादं आयुष्यामध्ये ध्येय सेट करा आणि त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोचाल किंवा न पोचाल, 2 शक्यता आहेत, मात्र प्रवास तुम्ही निश्चित एन्जॉय कराल याची हमी आहे. अशा प्रकारचं तत्वज्ञान घेऊन आलेल्या राहुलला आज आपण भेटलो. अशाच प्रकारे स्वतःचं आयुष्य पुढे घेऊन जाणाऱ्या आणि त्याचबरोबर इतरांनाही हे आयुष्य पुढे घेऊन जाण्याचा संदेश आपल्या कृतीतून देणाऱ्या अशाच काही मंडळींना घेऊन इथून पुढच्या भागांमध्ये सुद्धा आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.